सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। तर कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या घरी बाप्पाचं अगदी थाटात आगमन झालं असून मृणालने स्वतः बाप्पाची प्रतिष्ठापना आणि बाप्पासाठी नैवेद्य केलाय। तर अभिनेत्री छाया कदम यांच्या गावी म्हणजेच कोकणात अगदी पारंपरिक पद्धतीने बाप्पाचं आगमन झाले। गणपती बाप्पा ए हडी चिकन डिस्काउंट दिलं तरी जरा असा करतो रे असा कर पाय कोणाचे मोगरण्यात काय केलं माहिती गणपतीचे पाय धुले होय तर नको ती काय गणपती आलो बोलो मरे तू हुशार चला आणि पण म्हातारी कोणतरी होती असं एका गाडा बदल त्याका मोठ्याच बाबा जास्त येऊन चला आज गणपतीचा पहिलो दिवस। खरा म्हणजे नटा सजाक अजिबात वेळ नसता, कारण की खूप कामं असतात। एकतर रात्री जागरण झाला कारण माती बांधूची होती आणि थोडा डेकोरेशन करूचा होता आणि मग आता 5 भाजी करूची होत, मोदक करूचे होत, उसळ भात, त्यामुळे आता कामाक लागूचा। अशी रांगोळी काढली म्हणजे वहिनी दर दिवशीच रांगोळी काढता, गणपतीक जरा विशेष। आणि ही सजावट म्हाका अशे हे गोंड्यांचे लडी लय आवडतात। आणि हे आमचं गणपती तर अभिनेत्री शर्वरी वाघच्या गावी म्हणजेच मोरगावला बाप्पाचं आगमन झाले। अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही घरी बाप्पा विराजमान झालेत। तर अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी सुद्धा बाल गणेशाचं आगमन अगदी थाटात झाले। अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या घरी सुद्धा बाप्पाचं अगदी जोरदार आगमन झाले। तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने याही वर्षी स्वतः बाप्पाची मूर्ती घडवली असून त्याचाही व्हिडिओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केलाय।
दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता राकेश बापटने स्वतः घडवलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. अभिनेत्री सायली संजीवने सुद्धा बाप्पासाठी फुलांची खूप सुंदर आरास केली आहे. कलाकारांप्रमाणेच तुमच्याही घरी बाप्पाचं आगमन झाले का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.